नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, सीईटी सेलद्वारे विविध कोर्सेसची सीईटी एक्झाम घेतली जाते आणि सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस अर्थात कॅपद्वारे कॉलेज अलॉटमेंट केली जाते. परंतु हे कॅप रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला एक महत्वाचं डॉक्युमेंट लागतं, ते म्हणजे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट. आता हे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट काय असतं, ते कुठून भेटतं, ते आपण स्वतः घरच्या घरी कसं तयार करू शकतो आणि त्याचा यूज काय, या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आता या ठिकाणी मी LLB 3 इयरच्या ऍडमिशन पोर्टल अर्थात कॅप पोर्टलला आलेला आहे. तर या ठिकाणी देखील जेव्हा आपण कॅन्डिडेट लॉग इन करतो तर एक महत्वाचं डॉक्युमेंट जे असतं, जे आपण आपलं 10वी असेल, 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशनचं असेल, तर ते फक्त मार्कशीट अपलोड करता येत नाही, तर त्याचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट त्या ठिकाणी मागवलेलं आहे आणि त्याचा फॉर्मॅट या ठिकाणी दिला आहे. आता काही विद्यार्थी विचारतात की आमचं 10वी 12वी स्टेट बोर्डामधून झालेलं आहे, SSC HSC म्हणजे महाराष्ट्र बोर्डामधून झालेला आहे, तर आम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागतं का? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं 10वी 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून झालेलं आहे त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेटची गरज नाही, कारण त्यावरती पर्सेंटाईल आणि तुमचे मार्क ऑलरेडी दिलेले आहेत. तर त्याला कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडलं किंवा नाही जोडलं तरी चालून जातं, परंतु ग्रॅज्युएशनला मात्र तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडावं लागतं. आणि ज्यांचं इथं पहा CBSE, IGCSE, ICSE या विद्यार्थ्यांना मात्र अशा प्रकारे इथं कन्व्हर्जन सर्टिफिकेट आवश्यक आहे. आणि सीईटी सेलनी हे मार्कांचं कन्व्हर्जन कसं करायचं याचा फॉर्मॅट देखील याच PDF मध्ये दिलेला आहे, तो तुम्ही फॉलो करून या ठिकाणी कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्ही तयार करू शकता. आता CBSEचं इथं आहे, तर इथं देखील मार्क्स दिलेले आहेत जसं आपल्या 10वी 12वी असतं, परंतु इथं पर्सेंटाईल दिलेले नाहीत. तर आपण काय करायचंय, हेच जे मार्क्स आहेत ते खाली विषयांची नावं आणि मार्क्स टाकून त्याची टोटल करायची आहे आणि इकडे देखील आउट ऑफ मार्कची टोटल करायची आहे आणि मिळवलेले मार्क भागिले आउट ऑफ मार्क इंटू 100 असं करून त्याचं पर्सेंटाईल आपल्याला काढायचे आहेत. तसंच खाली वेगवेगळे पॅटर्न दिलेले आहेत आणि त्याला कशा प्रकारे त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे तर इथं त्यांनी दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता. आता आपण आज मुख्य पाहणार आहोत ते म्हणजे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणजेच ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएशन. तर या ठिकाणी त्याचा देखील इथं फॉर्मॅट दिलेला आहे. आता हे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणजे काय आहे, तर आपल्याला मिळालेले मार्क्स जे असतात ते बऱ्याचशा वेळेस आता ग्रेड मध्ये आलेले आहेत. इथं पहा ग्रेड्स, CGPA याच्यामध्ये किंवा मार्क्स असतं त्यावरती पर्सेंटेज नसतात, तर ते पर्सेंटेज मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे आहेत, म्हणून त्याला कन्व्हर्जन सर्टिफिकेट असं म्हटलेलं आहे. कारण काय, याचं महत्व काय आहे, तर जेव्हा एक 5 ते 10 विद्यार्थ्यांना समान मार्क्स पडलेत असं आपण गृहीत धरूयात. समजा एक 10 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल पडलेले आहेत, पण मग याच्यामध्ये कुणाला तर 1 नंबर द्यावा लागेल. सर्वांनीच एखाद्या कॉलेजला ऑप्शन दिले, तिथं जागा 5च आहेत आणि 10 जणांनी त्या ठिकाणी ऑप्शन दिले, तर त्या सीट्स द्यायच्या कुणाला, तर त्याच्यामध्ये त्यांची देखील रँक आपल्याला लावावी लागेल आणि समान सीईटी मार्क्स असतील तर तेव्हा हे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट त्यांना उपयोगी पडतं. आणि मग तुमचे ग्रॅज्युएशन असेल किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन भरलेला असेल तर त्या ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज यावरून मग तुमची रँक ठरवली जाते. म्हणून जरी समान मार्क तुम्हाला सीईटीला पडले असतील तर तिथं तुमच्या ग्रॅज्युएशनचे मार्क्स मॅटर करतात आणि त्यासाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट हे मागवलं जातं. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या रिझल्ट वरती अशा प्रकारे ग्रेड्स असतात. इथं पहा तुम्ही ग्रेड्स पॉइंट्स आहेत, इथं कुठेही मार्क्स नाही किंवा पर्सेंटेजचा उल्लेख नाही आणि म्हणून या ठिकाणी तुमच्याकडूनच या टोटल तुमच्या ग्रेड पॉइंटचं किंवा CGPAचं जे काही असेल त्याचं मार्कामध्ये रूपांतरण करून घेण्यासाठी सीईटी सेलनी हा फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे. मग आता इथे काय करायचंय,
तर इथं नेम ऑफ डिग्री एक्झामिनेशन पासड, इथं मग BA असेल, MA असेल, BSc असेल, इंजिनिअरिंग असेल, त्याचं इथं नाव टाकायचं आहे. इयर ऑफ पासिंग मध्ये तुमचं पासिंग इयर टाका. नेम ऑफ पासिंग युनिव्हर्सिटी, कुठल्या युनिव्हर्सिटी मधून तुम्ही पास झालेला आहात ते इथे टाकायचं आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट, इथं तुमचं नाव टाकायचं आहे. आणि नेम ऑफ द कॉलेज, ज्या कॉलेजमधून तुम्ही तुमची डिग्री पूर्ण केलेली आहे, एज्युकेशन घेतलेलं आहे, त्या कॉलेजचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. आणि इथं बघा आता वेगवेगळे पॅटर्न दिलेले आहेत. जर तुमचं सेमिस्टर पॅटर्न असेल, 3 वर्षाचे असेल तर 6 सेमिस्टर असतील. जर समजा इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतील तर त्यांच्या 4 वर्ष असतात तर त्यांना 8 सेमिस्टर पाहिजेत. मग विद्यार्थी प्रश्न विचारतात, सर इथे तर 6च कॉलम आहेत. तर हा जो PDF फॉर्मॅट आहे तो इथं गुगल सर्च मध्ये जा, इथं PDF टू वर्ड म्हणून सर्च करा आणि जी वेबसाईट येईल त्यामध्ये हा PDF चा फॉर्मॅट तुम्ही त्या ठिकाणी पेस्ट करा. त्याचं वर्ड मध्ये कन्व्हर्जन होईल आणि तुम्ही इथं 2 कॉलम वाढवून घेऊ शकता आणि ते आपल्याला वाढवायचेच आहेत. कारण ज्यांचं 4 वर्ष म्हणजे 8 सेमिस्टर आहेत त्यांना इथं माहिती भरता येणार नाही. तर 7 आणि 8 असे कॉलम वाढवून घ्या. ऑब्टेन्ड मार्कची टोटल करा, आउट ऑफ मार्कची टोटल करा. इथं ऑब्टेन्ड मार्क डिवायडेड बाय आउट ऑफ मार्क इंटू 100 करून जे पर्सेंटाइल येतील ते इथं लिहायचे आहेत. त्यानंतर आय डॅश डॅशच्या ठिकाणी तुमचं नाव टाका. हॅव रीड ऑल द रूल्स अँड ऍडमिशन अँड ऑन अंडरस्टँडिंग these rules I have filled this online application form for admission to LLB first year of 3-year course 2025-26 करा. या ठिकाणी CET सेलनी गेल्या वर्षीचाच फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे, याच्यामध्ये चेंजेस केलं नाही. तर तुम्ही इथं 25-26 करून घ्या आणि शेवटी तुमची सही आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं सेमिस्टर पॅटर्न आहे तर त्यांनी इथं ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम इथं दिलेला आहे. समजा तुमचं इयरली पॅटर्न असेल तर तुम्ही या ठिकाणी इयरली तुमचं पॅटर्न वरची माहिती सेम आहे. इथं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मिळवलेले मार्क्स आणि ऑब्टेन्ड मार्क्स आणि त्याची टोटल करून इथं परत पर्सेंटेज काढायचे आहेत. सेम इथं 30 माहिती भरून नाव आणि सही करायची आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन देखील तसंच आहे. PGचं 2 वर्षाचा कोर्स असेल तर 4 सेमिस्टर, 3 वर्षाचं एखाद्याचं ग्रॅज्युएशन असेल तर 6 सेमिस्टर, मिळवलेले मार्क्स या ठिकाणी, आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी आणि इथं तुम्ही ही माहिती असं भरून हे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करू शकता. मग आता परत प्रश्न येतो की हे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट कोण बनवणार? तर मित्रांनो तुम्ही स्वतः हे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवू शकता. आता इथे जर पाहत असाल तर मी एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवलेलं आहे. तर इथं पहा माझं इयरली या ठिकाणी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं. तर मी फर्स्ट इयरच्या ठिकाणी फर्स्ट इयरला किती मार्क्स पडले ते इथे मेन्शन केलेलं आहे आणि आउट ऑफ मार्क्स म्हणजे टोटल किती मार्काची एक्झाम होती. तर मला 6 सब्जेक्ट होते, 100 मार्काचे 6 पेपर, त्यापैकी 373 पडले. सेकंड इयर मध्ये 600 पैकी 378 पडले आणि थर्ड इयरला 600 पैकी 445 पडले. असं 3 वर्षाची बेरीज 1196 झाली आणि इथं टोटल आउट ऑफ मार्क्स 6 1 6 6 2 12 6 3 18 1800 मार्क या ठिकाणी झालेले आहेत. तर मी ते या ठिकाणी मिळवलेले मार्क्स भागिले 1800 गुणिले 100 असं करून 66.44 इतकं माझं पर्सेंटेज आलं ते मी इथं टाकलेलं आहे. आणि त्यानंतर फर्स्ट इयर ऑफ 3 इयर डिग्री कोर्स इन बॅचलर ऑफ लॉ लीडिंग टू LLB रेग्युलर फुल टाइम कोर्स 21-22 हे पूर्वी बनवलेलं होतं. तर तुम्ही इथं 24-25 करू शकता आणि शेवटी खाली आपली सिग्नेचर करायची आहे. आता याच्यामध्ये सर्व सेमिस्टरचे मार्क्स तुम्हाला अपलोड करायला सांगितले जातात, पण तुमच्या फायनल इयरच्या मार्कशीट वरती अशा प्रकारचे इथं FYBA चे मार्क्स मेन्शन आहेत, SYBA चे मार्क्स मेन्शन आहेत आणि TYBA चे देखील या ठिकाणी मेन्शन आहेत आणि टोटल मार्क्स इथं मेन्शन आहेत आणि ऍव्हरेज पर्सेंटेज हे देखील मेन्शन आहे. त्यामुळं मी फर्स्ट इयर सेकंड इयरचा रिझल्ट या ठिकाणी जोडलेला नाही. पण तुमच्याकडे जर अशा प्रकारे जर तुमचं मार्कशीट असेल तर तुम्हाला सर्व इयरचे मार्कशीट अपलोड करावे लागतील आणि या ग्रेड पॉईंटचं कन्व्हर्जन करावं लागेल. आता तुम्ही म्हणाल ह्या ग्रेड पॉईंटचं कन्व्हर्जन आता आम्ही कसं करू, आम्हाला तर माहिती नाही. तर 2 पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ऍप्लिकेशन करू शकता. कॉलेजवाल्यांना हा आपला फॉर्मॅट तुम्ही देऊ शकता कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा आणि त्यांना सांगू शकता की या फॉर्मॅटमध्ये आम्हाला आमचं डिग्रीचं मार्क्स जे आहेत हे ग्रेड पॉईंट ते कन्वर्ट करून पाहिजे. किंवा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही स्वतः हे ग्रेड जे आहेत
त्याचं मार्कामध्ये कन्वर्जन करू शकता. ते कसं, तर विद्यापीठ जेव्हा रिझल्ट डिक्लेअर करतं तेव्हा एका PDF फाईलमध्ये सर्व स्टुडंटचा रिझल्ट या ठिकाणी अशा प्रकारे ते डिक्लेअर करत असतं. इथं पहा, सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मार्क्स डिक्लेअर केलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला मिळवलेले मार्क्स, टोटल ऑब्टेन्स मार्क्स 100 पैकी 37, 100 पैकी 42, 100 पैकी 41, 42, 43. तर हेच आपले ऑब्टेन्स मार्क्स असणार आहेत. त्याची टोटल करा. आउट ऑफ मार्क्स म्हणजे 500 पैकी जे काही मिळाले, सेमिस्टर फर्स्ट मध्ये जा, त्या ठिकाणी ऑब्टेन मार्क मध्ये याची टोटल करून टाका आणि आउट ऑफ जे आहे, टोटल जे आहे ते सर्वाला एक समान असणार आहे. तर हे झालं आपलं फर्स्ट सेमिस्टरचं. सेमिस्टर सेकंडचं तुम्ही याची कॅल्क्युलेशन करा. सेमिस्टर सेकंडला ऑब्टेन मार्कच्या ठिकाणी टाका. असं 6च्या 6 सेमचं तुम्ही स्वतः तयार करून ते अपलोड केलं तरी चालेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं डिग्री कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करू शकता. याची PDF टू वर्ड फाईल केलेली मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला शेअर करत आहे. तुम्ही जर आणखीन टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर तो ग्रुप जॉईन करा. आणि याच्यामध्ये आणखी काही अडचण आली तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही विचारू शकता. ती सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.